घरच्या घरी असे गरमागरम आणि कुरकुरीत कोबीचे मंचुरियन बनवूया। अशा पद्धतीने जर तुम्ही मंचुरियन बनवाल तर ते नक्कीच जास्त काळापर्यंत कुरकुरीत राहतील। त्याच सोबत बाजारात मंचुरियन सोबत मिळणारी गरमागरम तिखट अशी चायनीज मंचुरियन चटणी सुद्धा बघणार आहोत, पण मंचुरियन चटणीची रेसिपी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर चला आजच्या व्हिडिओमध्ये बनवूया कुरकुरीत गरमागरम कोबी मंचुरियन। कोबी स्वच्छ धुवून साधारण 3 कप बारीक चिरलेली कोबी घेतलेली आहे। तुम्ही किसून सुद्धा घेऊ शकता। त्यासोबतच साधारण पाऊण कप इथे मी बारीक चिरलेली शिमला मिरची घेतलेली आहे। तर भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। इथे गाजर सुद्धा किसलेला घालू शकता। त्यातच 1 मोठा चमचा आलं लसूणची पेस्ट, त्याचबरोबर 1 छोटा चमचा काळी मिरी पावडर, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर रंगासाठी घालायचा आहे आणि अर्धा कप कॉर्नफ्लोअर सुद्धा मी इथे घातलेलं आहे। कॉर्नफ्लोअर आपल्याला एकदमच अर्धा कप संपूर्ण घालायचं आहे आणि हे सगळे पदार्थ आता या कोबीमध्ये चांगले दाबून दाबून मिक्स करून घ्यायचं आहे, कारण कोबी सुद्धा स्वतःचं पाणी वेगळं सोडते। त्यामुळे आपल्याला इथे हे मिक्स करताना जास्त पाण्याचा वापर करायचा नाहीये। पहिला आपल्याला अगोदर ह्यातच मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर 1 कप मी इथे मैदा घेतलेला आहे। मैदा आपल्याला थोडं थोडं घालून मिक्स करून घ्यायचं आहे। त्यासोबतच मी इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे। मिठाचं प्रमाण आधी कमीच घालायचं, कारण मैदा घातल्यानंतर आपल्याला नंतर अंदाज येऊ शकतो, जास्त झालं तर कमी करता येणार नाही। तर थोडं थोडं मैदा घालून आपल्याला आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। 1 कप मैद्यामधून साधारण पाव कप मैदा मी बाजूला ठेवून दिलेला आहे। आता थोडा थोडा पाण्याचा वापर करून मी ह्याचा एक गोळा तयार करून घेणार आहे। जास्त पाण्याचा वापर करायचा नाही, कारण नंतर सुद्धा हे मळून झाल्यानंतर कोबी स्वतःचं पाणी सोडेल, मग हे पीठ अजून सैलसर होऊ शकतं, म्हणजे हे मिश्रण। तर आता हे पाव कप जे उरलेलं मैदा आहे ते मी बाजूला ठेवणार आहे। फक्त अर्धा कप पाण्याचा मी इथे वापर केलेला आहे। एकदम घट्ट गोळा तयार केलाय। आता काही वेगळे पदार्थ घालूया। इथे मी फूड कलर घालते 2 चिमूट। तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकता, नाहीतर स्किप केलं तरीही चालेल। त्यानंतर 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, त्या सुद्धा घालूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया। आता तुम्ही हे मिश्रण पाहू शकता, अगोदर खूप घट्ट होतं, पण आता हळूहळू सैलसर व्हायला लागलेलं आहे, कारण कोबीला सुद्धा पाणी सुटायला लागतं। त्यामुळे मी इथे पाव कप मैदा बाजूला ठेवलेलं ते ह्यात घालते आणि पुन्हा याचा एक गोळा तयार करून घेते। सगळे पदार्थ मिक्स करून झाले की ह्या स्टेजला मीठ चेक करायचं, जर कमी असेल तर घालायचं। मी इथे थोडं मीठ घालते आणि हे मिक्स करून घेऊया। इथे मस्त हे मिश्रण तयार झालेलं आहे मंचुरियनसाठी। आता तळून घेऊया। तेल मी इथे मध्यम गरम करून घेतलेलं आहे। आता हाताला थोडं पाणी लावायचं, जेणेकरून हे मिश्रण हाताला चिटकू नये, आणि थोडं थोडं मिश्रण घेऊन असं तेलामध्ये सोडून घ्यायचे। तर तुम्ही ह्याचे बॉल्स सुद्धा तयार करू शकता किंवा पकोडे सारखं सुद्धा या तेलात सोडू शकता। मंचुरियन तळताना तेल खूप जास्त गरम किंवा कमी गरम नसावं, त्याचसोबत हे आपल्याला मध्यम गॅसवरच तळून घ्यायचंय। मंचुरियन सोडल्यानंतर गॅस मध्यम करायची आणि 1 मिनिट तरी एकाच बाजूने शिजून द्यायचे, ते अजिबात हलवायचे नाही। 1 मिनिट नंतर हे मंचुरियन पलटून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा अशाच पद्धतीने फ्राय होऊ द्यायचे। त्यानंतर हे मंचुरियन थोड्या थोड्या वेळाने आलटून पलटून सगळ्या बाजूने रंग बदलेपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे। तेलावरचे बुडबुडे कमी झाले म्हणजे हे मंचुरियन तयार झालेले आहेत आणि मस्त क्रिस्पी झालेले आहेत। एका टिश्यू पेपरवर काढून घेऊया। रंग सुद्धा पहा, छान असा ह्या मंचुरियनला रंग आलेला आहे। तर आता हे सगळे मंचुरियन अशाच पद्धतीने आपण तळून घेऊया। आवाजानेच तुम्ही ओळखू शकता की हे मंचुरियन किती कुरकुरीत आणि मस्त बाजारात जसे गाडीवर मिळतात तशाच पद्धतीचे झालेले आहेत। तर हे सगळे मंचुरियन मस्त गरमागरम चटणी बरोबर सर्व करायचे। सगळे मंचुरियन इथे मी तळून घेतलेले आहेत। आता ह्या मंचुरियन बरोबर खाण्यासाठी मंचुरियनची चायनीज चटणी जी असते ती सुद्धा रेसिपी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। ही पहा, किती मस्त सुंदर अशी ही चटणी झालेली आहे, जशी गाडीवर मिळते तशाच पद्धतीची झणझणीत चायनीज मंचुरियन चटणी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहायला मिळेल। तर ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। हे मंचुरियन उभ्या चिरलेल्या कोबी सोबत व चायनीज मंचुरियन चटणी सोबत सर्व केलेले आहेत। ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये ही चायनीज मंचुरियन चटणीची रेसिपी पाहायला विसरू नका। रेसिपी आवडली तर सबस्क्राइब जरूर करा। भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।